नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळाच्या खोबऱ्याची चटणी। त्यासाठी इथे मी ओला नारळ 1 वाटी किसून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस, कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि अर्ध्या लिंबाचा रस, आता या मिश्रणामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तयार झाली आहे आपली ओल्या नारळाची चटणी। ही आपण इडली, आंबोळी, घावणे यांबरोबर खाऊ शकतो। तुम्हाला हवी असेल तर याला फोडणीही तुम्ही देऊ शकता, नाहीतर अशीही वापरू शकता। मी चटणीला फोडणी देणार आहे। चला तर मग आपण फोडणी कशी द्यायची ते पाहूया। फोडणीला आपण आता चटणी देणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवले, कढईत तेल घातले। तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत मोहरी, हिंग, त्याचबरोबर लाल मिरचीचे तुकडे। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो देखील घातला तरी चालेल। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत चटणीचे मिश्रण। आता आपण चटणीला एक उकळी काढून घेणार आहोत। चटणी फोडणीला घालताना नेहमी आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण बारीक करतो त्यावेळी आपल्याला चटणी घट्ट हवी की पातळ याप्रमाणे पाणी कमी जास्त करायचं। चटणी फोडणीला टाकल्यानंतर पाणी घातलं तर चटणीची चव निघून जाते, म्हणून मिश्रण आपण जे बारीक करतो खोबऱ्याचं वाटण त्याच वेळी पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं आणि नंतरच चटणी फोडणीला द्यायची। आता आपण एक उकळी काढून घेऊया चटणीला। आपल्या चटणीला छान उकळी आलेली आहे। गॅस बंद करून घेऊया। तयार आहे आपली ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।